नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दोन संख्यांचा मसावी काढण्याची सर्वात सोपी आणि लवकर मसावी काढण्याची पद्धत शिकूया। तर पद्धतीचं नाव आहे फरक पद्धत। आता काही आपण संख्या घेऊया आणि त्या संख्याचा मसावी काढूया। बघा, दिलेल्या संख्या समजा 36 आणि 42 ही एक संख्या घेतली आपण। या संख्यांचा आपल्याला मसावी काढायचा असेल तर काय करायचं बघा, 36 आणि 42 यांचा फरक काढा। बघा, 42 वजा 36। आता यांचा फरक काढल्यानंतर यांचा फरक किती येईल? याचा फरक येईल 6। बघा, हा जो फरक येईल हा फरक जर दिलेल्या दोन संख्यांचा विभाजक असेल का असेल विभाजक। बघा, 6 6 36 आणि 7 42 जर ह्या दिलेल्या दोन संख्यांचा 6 विभाजक आहे तर तोच हा या संख्यांचा मसावी असेल का असेल मसावी। मसावी म्हणजे एचसीएफ असेल। बघा किती सोपं आहे। चला तर आपण दुसरं एक एक्झाम्पल बघूया। जर पहिल्या एक्झाम्पलनं तुम्हाला समजलं नसेल तर दुसरं एक्झाम्पल बघूया। बघा, एक्झाम्पल आहे 28 आणि 38। जर आपण या दोन एक्झाम्पल घेतले, आता बघा 28 आणि 38 यांचा आपण सर्वप्रथम फरक काढूया। मग 38 वजा 38 वजा 28 याचा जर फरक काढला तर 8 मधून 8 गेले 0, 3 मधून 2 गेले 1, फरक किती आला? 10चा फरक आला। बघा, हा 10चा फरक जो फरक येईल तो या दोन संख्यांचा विभाजक असेल तर तो त्या संख्येचा मसावी असतो। बघा, दिलेल्या दोन संख्यांचा 10 विभाजक नाही तर मग त्याला पर्याय बघा काय, या दोन संख्यांचे पुन्हा आपल्याला ह्या दिलेल्या 10चे आपल्याला विभाजक काढायचे। त्याचे विभाजक कसे आहे? 5 दोन्ही 10, 5 दोन्ही 10। बघा, 5 दोन्ही 10 केलं तर बघा या दोन विभाजकापैकी या दिलेल्या दोन संख्यांचे हा दोन विभाजक आहे। बघा, दिलेल्या दोन संख्यांपैकी जो विभाजक असेल दिलेल्या दोन संख्या कोणत्या? 10चा विभाजक 5 आणि 2 आहे। बघा, या 2नं जर आपण या 28ला 38ला भागलं तर भाग जातो, 5नं भाग जात नाही। मग याचा अर्थ असा होतो की मसावी हा 2 असेल। मसावी का असेल? 2 असेल। जर तुम्हाला या उदाहरणानं तुम्हाला जर समजलं नसेल तर आपण पुन्हा एक उदाहरण बघूया। उदाहरण नंबर 3, 35 आणि 50चा मसावी आपण काढून बघूया। बघा, 35 आणि 50चा मसावी काढत असताना आपल्याला या दोन्ही संख्यांचा फरक घ्यायचा। बघा, फरक घेताना 50 वजा 35 आपण जर फरक घेतला तर फरक किती येतो? बघा, 15 येतो। आता हा 15 ही जी 15 फरक आला ही ह्या दोन संख्यांचा विभाजक आहे का? नाही आहे, कारण 15च्या पाड्यामध्ये 35 नाही आहे आणि 50सुद्धा नाही आहे। मग त्याला पर्याय काय? तर या 15चे आपल्याला 2 भाग पाडायचे, मग 2 विभाजक पाडायचे। मग विभाजक का असेल? तर 5 त्रिक 15, 5 त्रिक 15। बघा, हे दिलेले दोन विभाजक 5 त्रिक 15 हे 5 आणि 3, या 5 आणि 3 विभाजकापैकी 35 आणि 50ला भाग जाणारी संख्या कोणती बरं? 3 आहे का? 3नं भाग जात नाही या दोन संख्येला। मग 5 आहे का? यस, 5 आहे। बघा, 5च्या पाड्यामध्ये 35सुद्धा आहे, 50सुद्धा आहे। याचा अर्थ काय होतो? हा 5 हा दिलेल्या संख्यांचा मसावी असेल। दिलेल्या संख्यांचा का असेल? मसावी। ही सर्वात सोपी पद्धत आहे। आणि जर कदाचित दिलेल्या दोन संख्यांचा विभाजक कोणताही नसेल तर त्या संख्यांचा मसावी 1 असतो। धन्यवाद।